हवामान तज्ञाच्या मॅसेज आणि व्हिडिओनी ना द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची झोपच उडून गेली. उठसूट आहे ना अवकाळीचे मॅसेज. पण आपण पण आहे ना धनाकाच्या प्लॉट मधलं एक गट घेऊन खिल्लारी बाबाला व्हायला आणि दर्शन घेतलं. कारण आतापर्यंत वाचवीत आलेले आम्हाला खिल्लारी बाबा मसोबा आहे ना आता इथून पुढे सुद्धा वाचवणार यात काही शंका नाही. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. हार्वेस्टिंग चालू होणार असली का शेतकऱ्याला ना झोपच येत नाही. झोप लागली ना तर जागाच येत नाही. मग झालं असं का आपल्याला आहे ना प्लॉटमध्ये गाड्या येऊन उभ्या राहिल्या होत्या पण आपण झालो होतो लेट. ते म्हणे या ना पाटील लवकर. मग आपण मारला अशा पद्धतीनं गुलब्याला शेल आणि निघालो काळीच्या प्लॉट मधून आणि पिपळाच्या झाडा घालून. मग पिपळाच्या झाडाचं मस्तपैकी दर्शन बिर्शन घेतलं आणि अन्नाने लावेल झाडे बरं का. इकडे आहे ना दुपारी मस्तपैकी गरमीमध्ये ना बरीच पब्लिक येणारे जाणारे थांबेल राहत्या. अशा पद्धतीनं हायवेवरून फास्टमध्ये आपण पोहोचलो होतो दानाकाच्या प्लॉटमध्ये. मग काल एक गाडी होती म्हटलं आज तर 2 गाड्या बरं का. बरं आहे अवकाळीचे आहे ना एवढे मॅसेज आणि एवढे व्हिडिओ आले ना त्याच्यामुळे शेतकरी ना घाबरून गेला. व्यापाऱ्याला एक फोन जायचा ना तिथे 10 फोन जायला लागले. त्याच्यामुळे व्यापारी बी ना लोकलवाले बरं का एकदम पडून मागत आहे. पण आहे ना मार्केट अजिबात खाली येईल नाही. पण मग कसं आहे माहिती का, कारण एक्सपोर्टचं मार्केट आहे ना आता कॅनडाचं जवळपास 165 रुपयापर्यंत आहे बरं का. 155 म्हणजे जसं तुमचं डिटेक्शन असतील ना तसे रेट आहे. जशी क्वालिटी असेल ना तसं रेट आहे. त्याच्यामुळे एक्सपोर्टचे रेट अजिबात कमी झालेले नाही, उलट वाढू राहिले. पण लोकलचे व्यापारी ना जरा जास्त नाटकं करू आपण पण आहे ना या प्लॉटवरच्या साड्या काही काढल्याच नाही. कारण अवकाळी येणार आहे, गारपीट येणार आहे. मग शेतकरी काय तिथे आडवा पाडणार आहे का, त्याला काही चिगळ लावता येणार आहे का. शेवटी आमचा उघड्यावरचा संसार आहे. मग अशा पद्धतीनं चालू आहे आमचं काम. शेवटी आपलं नशीब आहे. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचा प्लॉट जर द्यायला आला असेल तर नक्कीच ना प्लॉट खाली करून घ्या. एक्सपोर्ट कंपन्यांनी सुद्धा ज्यांचे सॅम्पल क्लिअर आले असतील ना त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कॅरेट टाकून माल हार्वेस्ट केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे. कारण किती गॅस टंचाई जरी आली ना तरी आम्ही ना तुम्हाला चुलीवरचं आहे ना नक्कीच खाऊ घालू. तेवढं अन्न आम्ही ना पुरवलेलंच राहतं ना. अशा पद्धतीनं आपल्या हार्वेस्टिंगच्या माणसाला ना खिचडी भात तयार झाला.